भ्रष्ट अधिकाऱ्याला पंचायत विभागाचेच अभय, पुरावे असूनही कारवाईवर पडदा. आझाद मैदानात उपोषणाचा दुसरा दिवस. बुलढाणा जिल्हाधाड ग्रामपंचायतीमधील लाखो रुपयांचा महाघोटाळा, गायब केलेले सरकारी रेकॉर्ड आणि तब्बल 213 दिव्यांग बांधवांच्या निधीवर मारलेला डल्ला. भ्रष्टाचाराचे इतके उघड आणि ठोस पुरावे समोर असूनही दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी त्याला पाठीशी घालण्याचा संतापजनक प्रकार पंचायत विभागाकडून सुरू असल्याचा संशय आता बळावलाय. मिले सूर मेरा तुम्हारा, तो भ्रष्टाचार बने हमारा, अशीच काहीशी मिलीभगत वरिष्ठ अधिकारी आणि भ्रष्टाचाऱ्यांमध्ये असल्याचा आरोप आता थेट जनतेतून होत आहे. या महाभ्रष्टाचाराविरोधात तक्रारदारानं आधी बुलढाणा, मग अमरावती आणि आता थेट मुंबईच्या आझाद मैदानावर मंत्रालयासमोर उपोषणाचे हत्यार उपसले. आज उपोषणाचा दुसरा दिवस उजाडला, तरीही प्रशासनातील कुंभकर्णी झोपेत असलेले गेंड्याच्या कातडीचे अधिकारी जागे झालेले नाही. उलट दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी त्याचे प्रमोशन करण्यात असल्याचा धक्कादायक चर्चेनं खळबळ उडालीये. घोटाळ्याचे मुख्य मुद्दे आणि जनतेचे सवाल. दिव्यांगांच्या हक्कावर दरोडा. 213 हक्काच्या दिव्यांग लाभार्थ्यांचा निधी नेमका कुणाच्या खिशात दिला? सरकारी रेकॉर्ड गायब. घोटाळा लपवण्यासाठी शासकीय कागदपत्र गायब करण्याचे धाडस कुणाच्या पाठबळामुळे झाले? ब्लॅक मिठाईचा प्रभाव. अमरावती ते थेट मंत्रालयापर्यंतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या भ्रष्टाचाराला मूक समर्थन आहे का, की यामागे काही मोठी अर्थपूर्ण उलाढाल झालीये? आता प्रश्न केवळ एका भ्रष्टाचाराचा नाही, तर संपूर्ण व्यवस्थेचा आहे. तक्रारदारानं न्यायासाठी आपले आयुष्य पणाला लावले. आता पाहायचं हे आहे की गृह विभाग आणि शासन या भ्रष्ट अधिकाऱ्यावर FIR दाखल करून त्याला निलंबित करणार, की त्याला अजून शक्तिशाली करून प्रामाणिक जनतेच्या जखमेवर मीठ चोळणार? न्याय जिंकणार की भ्रष्टाशाही पुन्हा रोकेवर काढणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे मंत्रालयाकडे लक्ष लागले.